राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाचा एक संकल्प करा की विषमुक्त खा, विषमुक्त पिकवा, विषमुक्त शेती ठेवा आणि आपल्या निरोगी आयुष्य जागा, आपलं पर्यावरण वाचवा. एवढा संदेश सांगायचा आहे. दुसरा एक संदेश आहे, आज बघा तुम्ही एवढा खर्च, प्रत्येक शेतकरी एवढा खर्च करायला पण उत्पन्न निघायला. ह्याला कारण काय माहिती का? जे काय आपण कोणतं बी असू द्या, कोणतं पीक असू द्या, फळबाग असू द्या, पीक असू द्या, काही असू द्या, तर हे कमी होण्याचं कारण माहिती का? मधमाशी. आज बघा तुम्ही आपली जी काय आंब्याची बाग आहे का, ह्याच्यामध्ये दरवर्षी 50-60 मोहळे दिसायचे. आज माहिती का 5-6 मोहळे आपल्याला फक्त बागेमध्ये दिसतात. ते बी कशामुळे माहिती का? आम्ही कधी त्याला झाडीत नाहीत आणि कोणाला झाडून बी देत नाहीत. हे कारण माहिती का कशामुळे? हे कमी होण्याचं कारण फक्त रासायनिक खत, औषधं. जे काय आपण गॅस पॉयझन हे ते आपण मारतो एखाद्या पिकावर, आणि त्या वासाने त्याचं जे काय वास आहे का, वास जवळपास गेला त्याच्या म्हणजे नाही म्हणलं तरी 50-60 फुटांनी म्हणण्यापेक्षा 100-200 किलोमीटर म्हणण्यापेक्षा फुटापेक्षा 100-200 फुटापर्यंत जरी गेला तर त्या वासाने ती मधमाशी येत नाही. अहो, आपल्याला तिथं वास जर आला तर आपण म्हणतो नाही काय घाण वाशाला, तोंडा रुमाल बांधतो, हात लावतो. मग त्या मधमाशीचा जीव किती हो? मग आपल्या लक्षात यायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मित्रांनो, जे काय आपण रासायनिक खतं औषधं वापरतो त्याचा थोडंसं कमी करा. आणि जे काय उत्पन्न वाढीसाठी आपल्याला महत्त्वाचा रोल कोणाचा आहे माहिती का? फक्त मधमाशीचा आहे. ह्यांनी जर परपरागीकरण बंद झालं तर उत्पन्न निघणार नाही आणि संपुष्टात मधमाशी जर संपली का मानवजातीसुद्धा संपुष्टात येणार आहे. ही शास्त्रज्ञांनी सुद्धा अगोदर सांगून ठेवलेले. मग त्याच्यामुळे आपल्याला कशाला अधोगतीकडे वाटचाल करायची? थोडंसं आपल्याला कमीत कमी घरी खायापुरतं तरी सेंद्रिय करा, विषमुक्त करा आणि आपल्या पर्यावरण वाचवा. मला एवढं सांगायचं मित्रांनो. आज बघा तुम्ही कुठं बी चांदी असायची, चांदी कुंडीला असायच्या कुठंतरी, मग हे प्रत्येक कुठंतरी आज आपल्याला पाहायला सुद्धा भेटणार. किती दुर्दैव आहे आपलं. अहो, महाराष्ट्राची आपली संताची भूमी मानलेलं आहे आणि आपण ते मवळ सुद्धा गायब केले. हे कारण काय माहिती का? फक्त रासायनिक खतं, हे गॅस पॉयझन हे ते आपण मारतो, औषधं हे ते. त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो हे कुठंतरी थांबावं. मला एक कळकळीची विनंती करायची मित्रांनो तुम्हाला. आणि मधमाशी वाचवा. मधमाशी वाचली तर आपण वाचू, नाही तर काही खरं नाही आपलं. धन्यवाद. राम राम.